जंबूद्वीपातील शशकपूर नगरात राजा प्रियंकर आणि राणी कमल राज्य करत होते. त्याच नगरात सागरदत्त नावाच्या श्रेष्ठीची मुलगी मनोरमा अत्यंत रूपवती होती. एकदा मुनिराजांना पाहून तिने त्यांच्यावर थुंकले. त्यामुळे ती पुढच्या जन्मात विविध नीच योनीत म्हणजेच कुत्री, डुक्कर इत्यादी जन्म घेत राहिली. शेवटी एका जन्मात तिला णमोकार महामंत्र ऐकायला मिळाला आणि तिचा पुनर्जन्म राजा विजयसेनाच्या राणीच्या पोटी झाला. परंतु ती कन्या दुर्गंधी होती. राजाने मुनिराजांना विचारले असता त्यांनी सुगंध दशमी व्रत करायला सांगितले. राजा आणि राणीने हे व्रत 10 वर्षे केले. त्यानंतर मुलगी सुगंधित झाली आणि तिचे नाव सुगंधी ठेवले गेले. शेवटी तिचा विवाह मदन कुमाराशी झाला आणि दोघांनी जैन धर्मानुसार जीवन जगले.